Yes, we concluded the indeterminate forms lesson. Those who missed the first lesson, recorded lectures are available. You can just watch those recorded lectures and go through the entire part. सगळ्यांनी टेस्ट दिली का रे? सगळ्यांनी टेस्ट दिली का? तुम्हाला इमिजिएट रिझल्ट पण मिळाला असेल. तुम्हाला इमिजिएट रिझल्ट पण मिळाला असेल टेस्टचा. Yes, chalo, we'll start a new lesson and that is expansion of functions. So I'm going to start new lesson. So the lesson is expansion of functions. Lesson is expansion of functions. Don't write, just concentrate. आपण एक एक थिअरम करणार आहे. Meanwhile, लेसनचं नाव लिहा. लेसनचं नाव आहे expansion of function. Expansion of functions, right? Name of the lesson, expansion of functions. The most important lesson again, and this is lesson number 2 of unit 1. So this is going to be lesson number 2 of unit number 1. So most important lesson, and that is expansion of functions. Expansion of functions. Clear? Yeah, chalo. So what is this actual expansion of functions and what we need in this one? So we need first theorem. Expansion of functions म्हणजे काय? कुठलंही फंक्शन तुम्हाला एका एक्सपान्शनच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. म्हणजे काय करायचं? तुम्हाला आठवतो का एक लेसन तुम्ही केला होता सिक्वेन्स अँड सिरीज 11th मध्ये. इफ यू रिमेंबर 11th मध्ये सिक्वेन्स अँड सिरीज म्हणून लेसन केला होता. अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन, लोगॅरिथमिक प्रोग्रेशन, करेक्ट ना? असा एक लेसन 11th मध्ये केला होता. त्यात एक शेवटी भाग होता बघा. इफ यू रिमेंबर, येस येस, त्यात एक शेवटी असा भाग होता सिरीज. त्याला तुम्ही समेशन सिरीज म्हणायचं. इफ यू रिमेंबर, दॅट वॉज समेशन सिरीज. यू इंट्रोड्यूस दिस सिम्बॉल, करेक्ट? असं एक सिम्बॉल इंट्रोड्यूस केलं होतं, करेक्ट? अँड दॅट वॉज समेशन सिरीज. मग तुम्हाला आठवत असेल तर की e⁻x ची सिरीज लिहिली होती. 1 + x + x²/2 फॅक्टोरियल अशी एक सिरीज लिहिली होती तुम्ही, करेक्ट? सो दिस इज गोइंग टू बी द सिरीज. आणि ही सिरीज आहेत ना, अशा प्रकारच्या सिरीजेस आपल्याला जनरेट करायच्या आहेत. सो वी विश टू जनरेट सम ऑफ द सिरीज लाईक दिस. अशा प्रकारच्या सिरीजेस आपल्याला जनरेट करायच्या आहेत. याचा अर्थ आपण कुठल्याही फॉर्म मध्ये सिरीज जनरेट करू शकतो. आय रिपीट, आपण कुठल्याही फॉर्म मध्ये सिरीज जनरेट करू शकतो कुठल्याही फंक्शनची. त्यासाठी तुम्हाला एक बेसिक लागणार आहे अँड द बेसिक इज मॅक्लॉरिन्स थिअरम. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिअरम विल स्टार्ट हिअर इज मॅक्लॉरिन्स थिअरम. या थिअरमने सगळ्याची सुरुवात होणार आहे. मॅक्लॉरिन्स थिअरम, या थिअरमने सगळ्याची सुरुवात होणार आहे. मॅक्लॉरिन्स थिअरम. सो विल गो फॉर मॅक्लॉरिन्स थिअरम नाव. आता मॅक्लॉरिन्स थिअरमने आपण सुरुवात करणार आहे. फक्त येस. सो मॅक्लॉरिन्स थिअरम नाव पहा. थिअरम काय, फक्त लक्ष द्या, लिहू नका. थिअरम काय बघा. सो मॅक्लॉरिन्स थिअरम इज f of x is equal to f of x is equal to f of 0 plus x f dash 0, dash represents derivative, plus x²/2 factorial f double dash 0 plus x³ 3 f triple dash 0 plus and so on. अशी जी टर्म असेल त्याला काय म्हणायचं? मॅक्लॉरिन्स थिअरम. काय मॅक्लॉरिन्स थिअरम? f of x is equal to f of 0 म्हणजे ज्या फंक्शन दिलंय त्याच्यातच x0 टाकायचा. हे f'0 म्हणजे काय? त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मग 0 टाका. डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मग 0 टाका. मग परत डेरिव्हेटिव्ह घ्या, f डबल डॅश, मग 0 टाका. f ट्रिपल डॅश, take third derivative, put x is equal to 0. So this will be the format. I repeat, this is going to be the format. हा फॉर्मॅट असणार आहे. f of x is equal to f of 0 plus x f'0 plus x²/2 factorial f double dash 0 plus x³ 3 factorial f triple dash 0 and so on. आणि तो असाच फॉर्मॅट कंटिन्यूड राहणार आहे. हे लक्षात ठेवा, हा असाच फॉर्मॅट कंटिन्यूड राहणार आहे. येस. नाव याच्यावरून आपल्याला कुठलंही एक्झाम्पल तयार करता येतं. कुठलंही रॅन्डम फंक्शन घेऊ आणि एक्झाम्पल तयार करू. पहा, फॉर एक्झाम्पल नंबर 1. माझ्याकडे एक फंक्शन आहे f of x is equal to, मी sin x हे फंक्शन घेतो, चालेल? आय यूज फंक्शन sin x. पहा काय होणार आहे. f of x मी लगेच f'(x) घेतो, मग मी f डबल डॅश x घेणार आहे, मग मी f ट्रिपल डॅश x घेणार आहे. मी मल्टिपल डेरिव्हेटिव्ह करत जाणार आहे, करेक्ट? सो व्हॉट इज f of x? sin x. त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह मायनस cos x. पुढे f⁴ x, बरोबर ना? सो काय येणार आहे परत डेरिव्हेटिव्ह? मायनस मायनस प्लस sin x, बरोबर ना?
मग एफ फिफ्थ घेतो मी, अजून एक डेरिव्हेटिव्ह घेतो. एफ फिफ्थ डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो असं होत जाणार आहे बघा. मी आता या सगळ्यांच्यात व्हॅल्यूज टाकतो, म्हणजे येणार आहे एफ ऑफ झिरो, मग येणार एफ डॅश झिरो, मग येणार आहे एफ डबल डॅश झिरो, मग येणार एफ ट्रिपल डॅश झिरो. I will take derivatives and will put value of x 0. आता आवाज ऐकू येतोय माझा? Yes, I'm going to take derivatives and I'll put values of x what? 0. टाका आता. x 0 टाका. Sin 0, 0. Cos 0, 1. Then sin 0, 0. Then cos 0, -1. कारण हे मायनस साइन आहे. Sin 0, 0. Again cos 0, 1. So we got it like this. हे मला असं I'm going to put these all values in the theorem. I repeat, I'm going to put all these values. आता येतोय का आवाज होता? Yes, I'm going to put all these values in the theorem. ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी थिअरम मध्ये टाकणार आहे. कशा टाकणार आहे? बघा, हेच थिअरम आहे ना, एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय बघा? साइन एक्स. सो आय विल राईट हियर साइन एक्स. करेक्ट. मी एफ ऑफ एक्स काय लिहिलं? साइन एक्स. माहितीये एफ ऑफ झिरो. एफ ऑफ झिरो किती आहे? 0. सो पहिली टर्म 0 झाली. करेक्ट, 0 झाली. एक्स ऍज इट इज. पुढे एफ डॅश झिरो. व्हॉट इज एफ डॅश झिरो? 1 प्लस पुढे एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल. व्हॉट इज एफ डबल डॅश झिरो? एफ डबल डॅश झिरो इज 0 प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. एफ ट्रिपल डॅश झिरो. व्हॉट इज एफ ट्रिपल डॅश झिरो? -1. I'm going to put values. Plus x raised to 4 by 4 factorial. What is next value? F fourth. F fourth is 0. Plus x raised to 5 by 5 factorial. What is next value? F fifth is 1. Plus and so on. Correct? आता मी हे सिम्प्लिफाय करतो. इफ आय सिम्प्लिफाय दिस, ही व्हॅल्यू 0 आहे, हे x राहिलं, हे 0 आहे, हे मायनस येणार, एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल, हे 0 आहे, पुढे येणार आहे प्लस एक्स रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल अँड सो ऑन. सगळ्यांना युझिंग मॅक्लॉरिन्स थेरम मी साइनचं एक्सपान्शन कसं काढलं हे कळलं का? युझिंग मॅक्लॉरिन्स थेरम मी साइनचं एक्सपान्शन कसं काढलं हे कळलं का? येस, राईट फर्स्ट थिअरम. मग ते फंक्शन लिहून घ्या ज्याचं तुम्हाला एक्सपान्शन करायचंय, त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याच्यामध्ये त्याच्या 0 व्हॅल्यूज टाका आणि ते फक्त या थिअरम मध्ये पुट करा. दॅट इज गोइंग टू बी युअर आन्सर. दॅट इज गोइंग टू बी युअर आन्सर. मग मला सांगा तुम्हाला हे जमेल का रे? सेकंड, आय वॉन्ट यू टू ट्राय दिस. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स अँड नंबर 3 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स. सगळ्यांना हे दोन्ही जमतील का? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स अँड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स विथ द सेम प्रोसेस. सेम प्रोसेस. काय करायचं? फंक्शन लिहून घ्या, त्याचे डेरिव्हेटिव्ह काढा, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका अँड आफ्टर व्हॅल्यूज पुट इन द थिअरम. दॅट्स इट. जमेल सगळ्यांना? येस. हा, आता तुमचा क्वेश्चन आहे की हे कुठपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचे? हा, सगळ्यांचा क्वेश्चन आहे कुठपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. तर पहा, रिमेंबर, वी वॉन्ट ऍटलिस्ट 3 टर्म्स इन द आन्सर. वी वॉन्ट ऍटलिस्ट 3 टर्म्स इन द आन्सर. कमीत कमी 3 टर्म्स पाहिजेत. इथे टोटल किती टर्म्स होत्या? 6. पण त्यातल्या फायनल आन्सरमध्ये किती येत आहेत? 1, 2 आणि 3. का? कारण हे 0 होणार आहेत ना. सो तुम्ही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचे जोपर्यंत तुम्हाला कमीत कमी 3 टर्म्स आन्सर मध्ये मिळत नाहीत. गॉट इट? कळलं मी काय म्हटलं? कारण ह्या टोटल 1, 2, 3, 4, 5, 6 टर्म्स होत्या, पण फायनल आन्सर मध्ये किती आल्या? 3च आल्या. याचं कारण ह्या 0 झाल्या ना, मग ह्या चालणार नाही. मग तुम्हाला असे घ्यायचे डेरिव्हेटिव्ह की तुम्हाला फायनल आन्सर मध्ये मिनिमम 3 टर्म्स मिळायला पाहिजेत. सगळ्यांना कळलं का? येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? येस. आय वॉन्ट यू टू ट्राय दिस क्विकली. पटकन सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. पटकन सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. डन झालं का? येस येस. सेकंड मध्ये एफ ऑफ 0 येणार आहे कॉस 0 1. म्हणजे पहिली टर्म 1 येणार ना, कॉस 0 1. सो एव्हरीबडी गॉट इट आन्सर? मी तुम्हाला आन्सर अगदी इझी सांगतो. हे साइनची सिरीज ऑड आली आहे बघा, 1, 3, 5. कॉसची सिरीज इव्हन येईल. साइनची सिरीज ऑड आली आहे 1, 3, 5. कॉसची सिरीज इव्हन येईल. कॉसची सिरीज इव्हन येईल. येस. आणि ही सिरीज ना ई रेस टू मायनस एक्सची, यात सगळ्या टर्म्स येतील बघा, सगळ्या. फक्त ऑल्टरनेट प्लस मायनस येईल बघा.
यात सगळ्या टर्म्स येतील, फक्त ऑल्टरनेट प्लस मायनस. वरती पॉवर मायनस आहे. हा देविका, इट वॉज मायनस. तुझा आन्सर करेक्ट आहे, पण ते प्लस साठी आहे. हे मायनस आहे ना, तर सगळ्या टर्म्स येतील, फक्त ऑल्टरनेट प्लस मायनस होईल बघा. विल बी ऑल टर्म्स, बट देट बी ओनली ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन. सगळ्या टर्म्स असतील, फक्त ऑल्टरनेट प्लस मायनस साईन येणार आहे बघा. करेक्ट. येस, झालंय सगळ्यांचं? सगळ्यांचं झालं आहे. येस, चलो. हा, नाउ विल मूव टू अनदर एक्झाम्पल. सो सगळ्यांना मॅक्लॉरिन्स थिअरम काय कळलंय, अँड दिस इज गोइंग टू बी युअर टाईप 1. हाच तुमचा टाईप 1 आहे. येस, दिस इज व्हॉट टाईप 1 इज. येस, आता पुढचं एक्झाम्पल. So, I think we did 3 examples and I'll start with now 4th one. मी 4th ने सुरुवात करणार आहे. 4th example is, 4th one is, function is given, f of x is tan inverse x. Function is given, f of x is tan inverse x. Yes. So, पहिल्यांदा काय करावं लागेल? We have to find first derivatives. आधी आपल्याला derivatives घ्यायला लागतील and then we'll put values. आणि मग values put करणार आहे. So, f of x is tan inverse x. f dash x, tan inverse चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन, बरोबर ना, 1 प्लस एक्स स्क्वेअर. करेक्ट लिहिलाय का मी डेरिव्हेटिव्ह? चेक करा. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याचा परत डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश एक्स. एफ डबल डॅश एक्स काय येणार आहे? मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. सो दिस इज एफ डबल डॅश एक्स. बरोबर. आता मी चेक करतो की मला किती कमीत कमी टर्म्स मिळत आहेत. सो आय विल फर्स्ट फाइंड एफ ऑफ 0. Then I will find f dash 0. Then I will find f double dash 0. So what is f of 0? Tan inverse 0 is 0. आठवत आहे ना, tan inverse 0 केव्हा येतो? 0 येतो. इथे 0 टाका, म्हणजे 1 upon 1 plus 0 is 1. इथे 0 टाका. हे 0 टाकल्यावर बघा, हे 0 होत आहे आणि हे पण 0 होत आहे. 0 upon anything is what? 0. करेक्ट करतोय का मी? समजतंय सगळ्यांना? मग मी आता काढणार आहे एफ डबल डॅश नंतर एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. मी हे मायनस तसंच ठेवतो. विल इट बी यू अपॉन व्ही रूल? हा यू अपॉन व्ही रूल होईल ना रे? कळतंय? आठवतंय का? हे मायनस तसंच यू अपॉन व्ही रूल काढणार आहे. व्ही म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू म्हणजे 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2x. बरोबर ना? 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2x अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 येणार. ब्रॅकेट रेस टू 4. बरोबर. आता यात तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता. यू अपॉन व्ही, व्ही डिवाइड ऑफ यू मायनस यू डिवाइड ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. आता हे एक ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि ते क्यूब येईल. करेक्ट. अँड आय कॅन पुट व्हॅल्यूज नाव. सो दीज व्हॅल्यूज आर मायनस काय येणार आहे सांगा? 2 प्लस 2x स्क्वेअर मायनस 2 2 2 8x स्क्वेअर. बरोबर ना? अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. आय विल स्टील सिम्प्लिफाय दिस. मायनस 2 तसाच म्हणजे मायनस 6x स्क्वेअर येणार आहे अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. अँड नाउ चेक द व्हॅल्यूज अँड व्हॅल्यू विल बी, सो एफ ट्रिपल डॅश ऑफ 0. एफ ट्रिपल डॅश ऑफ 0 काय येणार आहे? पुढे x 0 टाका, x 0 टाका म्हणजे येणार आहे 2. बरोबर ना? सो मायनस 2. कळतंय का सगळ्यांना? इथपर्यंत कळलंय? येस, इथपर्यंत कळलंय का सगळ्यांना? येस. हा, स्टील मला सांगा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल का? टेल मी. वन मोर टाइम वी हॅव टू डिफरन्शिएट ऑर नॉट. किती आलं? हे 0, हे पण 0 म्हणजे 2च टर्म्स आले ना. सो वी हॅव टू गो फॉर वन मोर डेरिव्हेटिव्ह. अजून एक डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो इट विल बी एफ फोर्थ डॅश ऑफ एक्स. सांगा एफ फोर्थ डॅश ऑफ एक्स कसा करणार आहे? टेल मी व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह? विल इट बी यू अपॉन व्ही रूल अगेन? परत यू अपॉन व्ही रूलच असेल ना. येस, हे मायनस तसंच ठेवा. करेक्ट. यू अपॉन व्ही रूल काय येणार आहे बघा. सो व्ही 1 प्लस एक्स स्क्वेअर क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर इज मायनस 12x. बरोबर ना? मायनस 2 मायनस 6x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह इज 3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. बरोबर ना? दिस इज द टर्म. अँड अगेन आय कॅन कॅन्सल दिस ब्रॅकेट स्क्वेअर. इथे 1 राहील. बरोबर ना? आणि इथे येणार आहे 4. अँड आय कॅन पुट व्हॅल्यू नाव. आता व्हॅल्यू टाका म्हणजे तुम्हाला मिळेल एफ फिफ्थ, सॉरी एफ फोर्थ.
ऑफ झिरो, एफ फोर्थ ऑफ झिरो. टाका व्हॅल्यू, पहा काय काय मिळणार आहे. एक झिरो टाकायचं आपल्याला, म्हणजे ही झिरो होईल सगळी टर्म, कारण इथे झिरो आहे. ही सुद्धा सगळी टर्म झिरो होईल ना, कारण इथे झिरो आहे. सो एफ विल बी झिरो. म्हणजे तुम्हाला हे सिम्प्लिफाय करून अजून एक डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल का, सांगा मला. यू टू सिम्प्लिफाय अँड यू गो फॉर वन मोर डेरिव्हेटिव्ह. येस, तेव्हा तुमच्याकडे 6 टर्म्स येतील. सगळ्यांना समजलंय हाऊ इट इज गोइंग टू बी कॉम्प्लिकेटेड. एव्हरीबडी अंडरस्टूड हाऊ इट इज गोइंग टू बी कॉम्प्लिकेटेड. सो आज हे सिम्प्लिफाय करा, अजून एक टर्म येईल, त्याचा अजून एक डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मग तुम्हाला व्हॅल्यू मिळेल अँड देन यू कॅन गो फॉर द आन्सर. जमेल सगळ्यांना? सगळ्यांना जमेल का? या आन्सर 0 अगेन. सो 5th is to 0, 5th पण 0 येतोय का बघा. चेक करा सगळ्यांनी, 5th डेरिव्हेटिव्ह पण 0 येतोय का. देन यू गो फॉर 6th. Yeah, we want at least 3 terms. So we'll go for now 6th derivative if 5th is 0. Yeah, got the 6th derivative. काय ते 6th आन्सर? 6th मात्र 0 येणार नाही. 6th 0 येत नाहीये. सिक्स 0 येत नाही. चेक करा आणि सांगा मला 6चा कोइफिशियंट काय येतो. 5th 12 येत आहे. एफ 5th डॅश 12 येत आहे का 0 येत आहे. एफ 5th 12 येत आहे का 0 येत आहे. चेक करा, पटपट सांगा मला. आणि ट्वेल्व येत आहे. ओके, 12 आलंय बघा सगळ्यांचं. चेक करा 12 येत आहे का. या सो 5th 12 येत आहे. सो नो नीड टू गो फॉर 6 देन यू नीड नॉट टू गो फॉर 6. 5th जर 12 येत असेल तर 6व्या डेरिव्हेटिव्ह कडे जायची गरज नाही. ओके, ग्रेट. आन्सर मिळालाय तुम्हाला, करून टाका लगेच. गो फॉर दी फायनल आन्सर. Yes, 12 येते सगळ्यांचं. Let us move to next example now. So we'll go for next example. Example number 5. पहा फक्त सगळ्यांनी आता. Don't write, just concentrate. So number 5, f of x is equal to log of 1 plus sin x. f of x is equal to log of 1 plus sin x. याच्यावरून काय करणार मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f dash x. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 upon 1 plus sin x into derivative of sin x is cos x. बरोबर ना. I'm just taking direct derivative. f of x, त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह f dash x. मग f double dash x. Double dash x will be u upon v rule, म्हणजे येणार आहे 1 plus sin x into derivative of cos x is minus sin x minus cos x into derivative of sin x is cos x. बरोबर. Upon, are you getting this one? समजतंय सगळ्यांना. Upon 1 plus sin x bracket square. पुढे बघा आता, याने मल्टिप्लाय करा म्हणजे येणार minus sin x minus sin squared x minus cos squared x upon 1 plus sin x bracket square. मला तुम्ही सांगा, हे मायनस मी कॉमन घेतलं तर sin square plus cos square येणार 1 आणि हे मायनस कॉमन घेतलं म्हणजे होणार 1 plus sin x. बरोबर. अपॉन 1 plus sin x bracket square येणार म्हणजे एक ब्रॅकेट कॅन्सल होईल. सो वी गॉट this one as minus 1 upon 1 plus sin x. Correct? And this is f dash, f double dash. Now it will be f triple dash x. आता triple dash x काय येणार आहे सांगा. हे minus 1 upon f of x ना, म्हणजे येणार आहे minus upon 1 plus sin x bracket squared into derivative of sin x is cos x.
कळतंय का सगळ्यांना? सो मायनस अपॉन 1 प्लस मायनस 1 अपॉन एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे हे फायनली आलं मायनस मायनस प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी व्हॅल्यूज काढून बघतो अँड आय विल चेक वेदर आय नीड नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑर नॉट. सो विल गो फॉर इट. सो पहिल्यांदा एफ ऑफ 0 लागेल, मग एफ डॅश 0 लागेल, मग एफ डबल डॅश 0 लागेल आणि मग एफ ट्रिपल डॅश 0 लागेल. बरोबर ना? सो आय पुट व्हॅल्यू ऑफ एक्स 0, साइन 0 0, लॉग 1 0. इथे 0 टाकतो मी, कॉस 0 1, साइन 0 0, म्हणजे 1 अपॉन 1 इज 1. इथे टाकतो मी आता 1 प्लस साइन 0 इज 0, म्हणजे परत मायनस 1 अपॉन 1 इज मायनस 1. इथे कॉस 0 1, हे सगळं हे 0 होईल आणि हे 1, म्हणजे परत 1. आय थिंक वी गॉट 3 व्हॅल्यूज. I got 3 values. That means I can stop derivatives here and I can go for final function. समजलं का सगळ्यांना? Yes, everybody understood this. Okay. Yes, yes. So there are 3 terms. First term will be 0. So x minus x square by 2 factorial plus x cube by 3 factorial. That's the answer. I think everybody got this answer. I think everybody got this answer. You just have to put in the theorem. That's it. You just have to put in the theorem. Yes, chalo, we'll move ahead with next example and which is little different. We'll move ahead with next example which is little different than this previous one. Okay? Check. कसं करायचं बघा, थोडं डिफिकल्ट आहे आणि वेगळं आहे. राईट क्वेश्चन लिहा, मी सांगतो असा. इफ क्वेश्चन नंबर 2 म्हणूया आपण. पहिला क्वेश्चन 1 होता. इफ x is equal to 1 minus y into 1 minus 2y, then show that y is equal to 1 plus x minus 2x square and so on. This is a university question and little difficult. कसं आता तुम्हाला यात मॅक्लॉरिन्सने एक्सपांड करा वगैरे असं काहीच लिहिलेलं नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला याच्यात मॅक्लॉरिन्सने एक्सपांड करा वगैरे असं काहीही लिहिलेलं नाही. हे तुमचं तुम्हाला करायचंय. कसं पहा. सो तुम्हाला हे एक्स दिलंय आणि हे वाय एक्सपांड करायचंय. कॅन यू जस्ट चेक? वाय एक्सपांड करतो ना आपण तेव्हा पहिली टर्म काय असते? एफ ऑफ 0, म्हणजे ती कॉन्स्टंट आली पाहिजे. मी काय म्हणतो कळतंय का? पहिली टर्म असते एफ ऑफ 0, म्हणजे जर ती आली तर ती कॉन्स्टंट आली पाहिजे. आहे का रे कॉन्स्टंट टर्म? आहे का? येस. दुसरी टर्म असते एक्स एफ डॅश 0, म्हणजे एक्स इंटू कॉन्स्टंट. आहे का एक्स? येस, इंटू कॉन्स्टंट आता 1 आहे. तिसरी टर्म असते एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू एफ डबल डॅश, म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू कॉन्स्टंट. आहे का एक्स स्क्वेअर? येस. याचा असं 3 टर्म्स येत आहेत. एफ ऑफ 0, एफ डॅश 0 आणि एफ डबल डॅश 0. या 3 टर्म्स फक्त शोधून काढायच्या. कसं स्टेप वाईज करायचंय बघा. ओके, कसं स्टेप वाईज करायचंय बघा. आय गो स्टेप वाईज. मी स्टेप वाईज जाणार आहे, फक्त लक्ष द्यायचं. सो गो फॉर फर्स्ट स्टेप. आणि पहिली स्टेप बघा. सो द फर्स्ट स्टेप इज गोइंग टू बी, हे जे एक्स आहे ना, मी लिहून घेतो. एक्स इज इक्वल टू 1 minus y, 1 minus 2y. I will put x is equal to 0. मी x 0 टाकेल. x का 0 टाकतो हे तुमच्या लक्षात येईल. x 0 टाकतो मी याच्यामध्ये, कारण f of 0 हवाय ना. टाका x 0. मी जर x 0 टाकला तर हे येणार 0 is equal to 1 minus y, 1 minus 2y. मला y च्या 2 व्हॅल्यूज मिळतील, कारण 2 फॅक्टर्स आहेत. पहिली व्हॅल्यू आहे 1, दुसरी व्हॅल्यू आहे हाफ. बरोबर. आणि हे केव्हा? वाय नॉट म्हणेन मी याला. का वाय नॉट म्हणेन? कारण मी एक्स 0 टाकलाय. सो दीज वाय व्हॅल्यूज आर व्हेन एक्स इज 0. दीज वाय व्हॅल्यूज व्हेन एक्स इज 0. मग यातली कुठली घ्यायची? 1 घ्यायची का हाफ घ्यायची? तर मला दिसतंय क्लिअरली की पहिली जी 0th टर्म असते, म्हणजे एफ ऑफ 0 म्हणजे वाय ऑफ 0, म्हणजे वाय ऑफ 0, ती टर्म इथे 1 आहे, म्हणजे हाफ डिस्कार्ड करायला हवं. सो आवर फायनल आन्सर ऑफ वाय नॉट इज 1. वाय? इट इज हिअर. हाफ असतं तर हाफ घेतलं असतं. मी आता वाय इज इक्वल टू हाफ हे डिस्कार्ड करणार आहे आणि मला ही पहिली टर्म मिळाली. ही पहिली टर्म मिळाली. ओके, चलो आता पुढची टर्म कशी मिळवायची बघा. त्यासाठी मला काय लागेल? तर डेरिव्हेटिव्ह लागेल. डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला आधी सिम्प्लिफिकेशन लागेल. कसं सिम्प्लिफिकेशन लागेल? तर ह्या एक्सच लागणार आहे सिम्प्लिफिकेशन. कसं घ्यायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 1 into 1 1, बरोबर. मायनस वाय मायनस 2y म्हणजे मायनस 3y आणि प्लस 2y स्क्वेअर. बरोबर लिहिलं का रे मी? याला नंबर 1 म्हणतो. बरोबर लिहिलंय का मी? जस्ट चेक करा. 1 into 1 1, 1 into minus 2y minus 2y minus y minus 3y and plus 2y स्क्वेअर. आता बघा, याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतो. सो डिफरन्शिएटिंग
1 डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स चाललाय. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 3y चा येणार 3y1 बरोबर ना. 2y स्क्वेअरचा येणार 4y इंटू डेरिव्हेटिव्ह y इज y1 बरोबर. आता मी यात x0 टाकणार आहे. नाउ आय एम गोइंग टू पुट x अगेन 0. याला मी नंबर 2 म्हणतो कारण हा पहिला डेरिव्हेटिव्ह आहे. सो आय विल पुट x इज इक्वल टू 0. मी यात x0 टाकला. x0 टाकला तर काय मिळणार आहे बघा. x0 टाका म्हणजे काय मिळेल. x0 टाकल्यावर 1 हे -3y1 ऍट x0 कारण आता x0 टाकतोय मी प्लस 4y ऍट x0 आणि y1 ऍट x0 कारण मी प्रत्येकात x0 टाकतोय. यापैकी मला सांगा ही व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का. ही y0 म्हणजेच y0 ही व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का. येस. व्हॉट्स दॅट व्हॅल्यू हिअर. इट्स 1. हे बघा y0 ची व्हॅल्यू माहिती आहे टाका यात. सो 1 इज इक्वल टू -3y1 ऍट 0 प्लस 4 इंटू y0. व्हॉट इज y0? 1 इंटू व्हॉट y1 नॉट. So 4y1 naught minus 3y1 naught is y1 naught बरोबर ना. is equal to 4 minus 3 is 1 is equal to 1. मला y0 ची व्हॅल्यू मिळाली. आता y1 naught ची पण व्हॅल्यू मिळाली बघा. I got y1 naught value 2. समजलं सगळ्यांना. Everybody understood this? Yeah. Yes, सांगतो परत. Yes. आम्ही काय केलं तर याच्यामध्ये x0 टाकला 1 तसाच. y1 ऍट x0, y ऍट x0, y1 ऍट x0. यापैकी y ऍट x0 ही व्हॅल्यू 1 आहे ती इथे टाकली. हे तसंच राहिलं. 4y1 मायनस 3y1 इज व्हॉट y1 इज इक्वल टू 1. गॉट इट. आदित्य शुभंकर कळलं का. येस. हाफ डिस्कार्ड का केलं कारण हाफ व्हॅल्यूच नाही बघा एक्सपान्शन मध्ये 1च आहे. 2 पैकी एकच व्हॅल्यू आहे. कळलं आदित्य, अनुष्का, शुभंकर, मानस. मानस. मी परत सगळं संपलं की सांगतो. पहा पुढची स्टेप. येस. y0 मिळालं, y1 नॉट. टोटल 3 टर्म्स हव्यात त्यापैकी 2 मिळाल्या. आता अजून एक. सो स्टेप नंबर 3 मला ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल कारण तिसरी स्टेप आहे. सो डिफरन्शिएटिंग बघा. डिफरन्शिएटिंग नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर ना. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 बरोबर. -3y1 चा -3y2 ह्याचा युव्ही रूल होणार. सो प्लस 4 इंटू ब्रॅकेट y इंटू डेरिव्हेटिव्ह y1 इज y2 प्लस y1 इंटू डेरिव्हेटिव्ह y इज y1. सो y1 स्क्वेअर बरोबर ना. u डेरिव्हेटिव्ह v प्लस v डेरिव्हेटिव्ह u. आता परत काय करायचं यात x0 टाकायचा. सो पुट x इज इक्वल टू 0. परत x0 टाकला मी कारण आपला नियमच आहे f ऑफ 0 इज 0. हे करायचं f ऑफ 0 करायचं असतो म्हणजे x0 टाकायला हवं. सो पुट x0 हे येणार 0 -3y2 ऍट x0 प्लस 4y ऍट x0 बरोबर ना. y ऍट x0 मग y2 ऍट x0 4 ने याला पण मल्टिप्लाय 4y1 स्क्वेअर ऍट x0 ना बरोबर. व्हॅल्यूज टाकूया आता. ह्या व्हॅल्यूज माहितीये y0 माहितीये. ही बघा y0 आणि y1 नॉट सुद्धा माहितीये. हा मी आत घेतो हे स्क्वेअर बाहेर. y1 नॉट पण माहितीये. ही बघा y1 नॉट करेक्ट. टाका व्हॅल्यूज. सो येणार 0 इज इक्वल टू -3y2 नॉट प्लस 4y0. व्हॉट इज y0? इट्स 1. y2 नॉट ऍज इट इज प्लस 4 टाइम्स y1 नॉट. व्हॉट्स y1 नॉट 1 करेक्ट. ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय मिळालं बघा 4y2 -3y2 म्हणजे y2. 4y2 -3y2 म्हणजे y2 आणि हा 4 इकडे जाऊन -4. तो आपल्याला पुढची व्हॅल्यू सुद्धा मिळाली आणि 3च व्हॅल्यूज हव्या होत्या. आता मी काय करणार आहे चौथ्या स्टेपला थिअरम लिहिणार आहे विच इज मॅक्लॉरिन्स थिअरम. सो मॅक्लॉरिन्स थिअरम काय सांगतं. मॅक्लॉरिन्स थिअरम सांगतं f of x is equal to f of 0 plus x f dash 0 plus x square by 2 factorial f double dash 0 and so on. हे मॅक्लॉरिन्स थिअरम सांगतं. पण नोटेशन बदलतील. f of x ला y म्हणणार कारण y as a function of x. y as a function of x. f of 0 ला म्हणणार y0 करेक्ट. प्लस x इंटू f dash 0 ला म्हणणार y1 नॉट. x स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल f डबल डॅश 0 ला म्हणणार y2 नॉट बरोबर ना. आणि या सगळ्या व्हॅल्यूज आता पुट करायच्यात. टाका व्हॅल्यूज. y इज इक्वल टू व्हॉट इज y0
y0 is 1 plus x into what is y1 naught? Y1 naught is 1. Correct? Y1 naught is 1 plus x square upon 2 factorial. What is y2 naught? Y2 naught is minus 4 plus 1, so on. And now y is equal to 1 plus x minus 4 by 2, 2x square plus and so on. And this must be your answer. Check करा हे answer आहे का? चेक करा हे आन्सर आहे का? या मानस आय एक्सप्लेन अगेन. येस, पहा ज्यांना डाऊट आहे, हे एक्स दिलाय, ओके, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे, मी यात x 0 टाकला म्हणजे हे 0 आलं. मला 2 फॅक्टर्स मिळाले म्हणजे वायच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. करेक्ट? वायच्या 2 व्हॅल्यूज काय आहेत बघा, 1 आणि हाफ. मी यातली हाफ डिस्कार्ड केली का? कारण मला माहिती आहे की पहिली व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1च असलं पाहिजे, कारण हाफचा काही उपयोग नाही. डिस्कार्ड केली आपण व्हॅल्यू म्हणजे y0 आला 1. मग माझ्याकडे ही टर्म आहे, याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 1चा 0, वायचा y1, y स्क्वेअरचा 2y y1, 2 आणि 2 किती आले 4. मग परत मी यात x 0 टाकला, याला 0 टाकल्यावर 1च येणार आहे, याला 0 टाकला, याला 0, याला 0. त्यापैकी ही y ऍट 0 व्हॅल्यू आहे ना, ती 1 आहे, ती इथे टाकली बघा. म्हणजे आता 4 टाइम्स y1 मायनस 3 टाइम्स y1 म्हणजे y1. 4 मायनस 3 1 y1, बरोबर ना? 4 मायनस 3 1 y1, हा 1 तसाच, दुसरी व्हॅल्यू मिळाली. आता मी ह्या नंबर 2 चा परत डेरिव्हेटिव्ह घेतला. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, y1 चा y2, इथे युव्ही रूल, y डेरिव्हेटिव्ह y1 इज y2 प्लस y1 डेरिव्हेटिव्ह y इज y1, सो y1 स्क्वेअर. आय एम गोइंग टू पुट x 0. x 0 टाकला म्हणजे इथे 0 होणार आहे, इथं 0 होणार आहे, इथं 0 होणार आहे, इथं 0 होणार आहे. So y2 at x0, y2 at x0 will be, काढायचा आहे y0. आपल्याला माहिती आहे कारण मी सगळीकडे x0 टाकला, y0 माहिती आहे, बघा 1 तो इथे टाकला. y1 पण माहिती आहे, काय आहे बघा, y1 1 आहे, तोही इथे टाकला. आणि मग मला दिसलं की 4 टाइम्स y2 मायनस 3 टाइम्स y2 इज y2, आणि हा 4 इकडे येऊन मायनस 4. मग मी फक्त व्हॅल्यूज इथं टाकल्या. कळलं मानस, आदित्य? हा वैभव, 4th वन, दिस वन. हे थिअरम आहे आपलं, आणि मला माहिती आहे की एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, वाय आहे, बिकॉज वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे वाय. मग एफ ऑफ 0 म्हणजे काय, वाय ऍट 0. एफ डॅश 0 म्हणजे काय, y1 ऍट 0. एफ डबल डॅश म्हणजे y2 ऍट 0. वाय ऍट 0 माहिती आहे, y1 ऍट 0 माहिती आहे, y2 ऍट 0 माहिती आहे. टाका व्हॅल्यू इथे. इफ यू पुट व्हॅल्यूज हिअर, यू विल गेट दिस आन्सर. गॉट इट वैभव? दिस इज व्हॉट थिअरम. फक्त एफ ऑफ एक्स जागी वाय टाकलाय. येस, चलो आय विल गो फॉर वन मोर एक्झाम्पल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय जे तुम्ही ट्राय करायचे. दॅट विल कन्क्लूड द एंटायर टाईप. टाईप संपून जाईल या एक्झाम्पलने. मॅक्लॉरिन्स थिअरम. लक्ष द्या, पण थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नीट बघा काय. क्वेश्चन इज expand tan of pi by 4 plus x and hence find tan of 46.5 degree. आता हे 2 स्टेप मधलं सोल्युशन आहे. मी तुम्हाला कसं करायचं हे दाखवणार आहे. हे 2 स्टेप मधलं सोल्युशन आहे. आय शो यू हाऊ टू वर्क ऑन दिस. कसं करायचं हे दाखवून ठेवतोय फक्त तुम्हाला. पहा. सो आधी पहिल्या स्टेपमध्ये मी टॅन एक्सपांड करू शकतो. कसं करायचं, तर एफ ऑफ एक्सला मी लिहिणार टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स. त्याच्यावरून मी एफ ऑफ 0 काढणार. मग मी एफ डॅश एक्स काढेन, एफ डबल डॅश एक्स काढेन, लागतील तेवढे डेरिव्हेटिव्ह काढेन, एफ डॅश 0 काढेन, एफ डबल डॅश 0 काढेन, अंटिल आय गेट हाऊ मेनी टर्म्स, अंटिल आय गेट हाऊ मेनी टर्म्स, 3 टर्म्स. करेक्ट. मग मी हे सगळं एक्सपान्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिन. टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स इज इक्वल टू काहीतरी एक्सपान्शन येईल ना रे एक्स मध्ये, काहीतरी एक्स मध्ये एक्सपान्शन येईल. टॅन ऑफ एक्स प्लस पाय बाय 4. इथपर्यंत कळलंय? काही डाऊट आहे? हे कळलं का? हे तुम्हाला येतंय ऑलरेडी. आता मी पुढचं दाखवणार आहे. हे सगळ्यांना येतंय ऑलरेडी. येस, इथपर्यंत कळलं. आता तुम्हाला काढायचंय काय, तर तुम्हाला काढायचंय टॅन ऑफ 46.5. हे तुम्हाला तरी विचारलं आणि हेन्स म्हटलंय, म्हणजे याच्यावरून काढायचंय. कसं काढायचं? हे 46.5 ला मी असं लिहू करेन,
45 प्लस 1.5 बरोबर. म्हणजे tan of 45 is pi by 4 in radian, 1.5 is 3/2 into pi by 180. कारण रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच हे आलं tan of pi by 4 प्लस हे येणारे 36 म्हणजे pi upon 60 to 120. आणि आता लक्षात घ्या फार महत्वाची केस, तुम्ही हे एक्सपान्शन एक्स मध्ये काढलंय ना, तर इफ आय कम्पेअर पाय बाय 4 टू पाय बाय 4, व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ एक्स? व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ एक्स? मी जर हे कम्पेअर करायचं ठरवलं तर पाय बाय 4 तसाच आहे, हे एक्सपान्शन एक्स मध्ये आलंय, मग एक्सच्या जागी काय टाकणार? पाय बाय 120. मग जिथे जिथे इथे एक्स आहे ना, तिथे सगळीकडे तुम्ही काय टाकणार? पाय बाय 120 टाकणार. आणि सगळ्या व्हॅल्यूज आता आयदर पाय बाय 120च्या फॉर्मॅटमध्ये येईल किंवा पाय बाय 4च्या फॉर्मॅटमध्ये येतील. बाकी काही बदलणार नाही. सो लक्षात घ्या, इथे हे एक्सपान्शन जे एक्स मध्ये आलंय त्यात एक्सच्या जागी पाय बाय 120 टाका. सगळं काय होईल? कॅल्क्युलेशन बेस्ड होईल. मग तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायचं आहे आणि याचं आन्सर करायचं आहे. सगळ्यांना प्रोसेस कळली का? सगळ्यांना प्रोसेस कळली का? नो 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 नो, युझिंग मॅक्लॉरिन्स ना, आपल्याला मॅक्लॉरिन्स वापरावंच लागणार आहे साक्षी. युझिंग मॅक्लॉरिन्स. येस, सांगतो परत मी. पहा, मला अजून एक ह्यातला ऍड ऑन पार्ट दाखवायचा आहे. जर तुम्हाला हे दिलंय तर ह्याचे डेरिव्हेटिव्ह काढाल, त्यात एक 0 टाकाल, तुम्हाला मॅक्लॉरिन्स थेरम मध्ये टाकाल आणि हे एक्सपान्शन मिळेल. इथपर्यंत कळलंय? तुम्हाला एक्सपान्शन मिळेल. इथपर्यंत कळलंय का? हिमांशू, अनिकेत, इथपर्यंत कळलंय? अथर्व? येस. हे जनरल प्रोसेस जी आपण आतापर्यंत केली, डेरिव्हेटिव्ह काढायचे, त्यात व्हॅल्यूज टाकायच्या, असं मिळेल. बरोबर. आता काय करायचं? तुम्हाला विचारलं tan 46.5. 46.5 म्हणजे 45 प्लस 1.5. 45 इन रेडियन इज पाय बाय 4. 1.5 म्हणजे 3/2. 3/2 इज 1.5. त्याला मी रेडियन मध्ये कन्वर्ट केलं, डिग्री टू रेडियन, आणि मग मला हे 120 मिळालं. आता हे मी याला कम्पेअर केलं तर पाय बाय 4 तसाच आहे, एक्स आलाय पाय बाय 120. मग इथे जे एक्सपान्शन तुम्ही काढाल ना, त्यात एक्सच्या जागी किती टाकायचं? पाय बाय 120 इथे लिहायचं. कळलं का? इथे जे एक्सपान्शन येईल ना, त्यात एक्सच्या जागी पाय बाय 120 लिहायचं आणि सगळं एक्सपान्शन लिहायचं. त्यात कॅल्क्युलेटर वापरा आणि आन्सर काढा युझिंग पाय ओनली. क्लिअर? आता माझा क्वेश्चन ऐका. इफ आय वॉन्ट tan ऑफ 43 डिग्रीज, हाऊ टू स्टार्ट? मला सांगा, जर tan ऑफ 43 डिग्री हवं असेल तर कसं सुरू करायचं आहे? टेल मी, हाऊ टू स्टार्ट दिस? येस, दॅट्स करेक्ट. सो इट विल बी tan ऑफ 45 मायनस 2 ना, म्हणजेच tan ऑफ 45 इज पाय बाय 4 मायनस 2 इंटू पाय बाय 180. बरोबर ना? म्हणजेच tan ऑफ पाय बाय 4 मायनस पाय बाय 90. करेक्ट. आता मला सांगा, एक्सच्या जागी काय रिप्लेस करावं लागेल? एक्सच्या जागी काय रिप्लेस करावं लागेल? नीट बघा. एक्सच्या जागी काय रिप्लेस करावं लागेल? मायनस पाय बाय 90. दॅट्स करेक्ट. इट विल बी मायनस पाय बाय 90. तुम्हाला मायनस पाय बाय 90 रिप्लेस करायचं आहे. येस, होप एव्हरीबडी अंडरस्टूड दिस. सगळ्यांना कळलंय? येस, सगळ्यांना हा टाईप 1 कळला का, विच इज मॅक्लॉरिन्स थिअरम? सगळ्यांना हा टाईप 1 कळलाय का, विच इज मॅक्लॉरिन्स थिअरम? ओके. येस. या, हा क्वेश्चन लिहून घ्या. ट्राय तुम्हाला करायचा आहे. एव्हरी लेक्चर विल बी इन रेकॉर्डेड फॉर्मॅट, पण शक्यतो तुम्ही लाईव्ह अटेंड करा, कारण तुम्हाला डाऊट्स तिथे क्लिअर होतील. येस, क्वेश्चन लिहून घ्या फक्त. येस, चलो, विल कंक्लूड टुडेज सेशन. थँक यू व्हेरी मच अँड गुड नाईट ऑल. थँक यू.